500च्या आसपास मतं मिळाली आणि रावसाहेबांना 4555 वगैरे मतं मिळाली. त्यामुळे माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही आहे, अजून उशिरापर्यंत ते चालू होतं. परंतु जास्तीत जास्त 35 मतापासून 85 मताच्या फरकामध्ये ही निवडणूक झाली आणि शिवसेनेला 2000चा आकडाही पार करता आला नाही. जसं मी म्हटलं की अवैध मतपत्रिका आहे त्यांच्यापेक्षा जास्त होत्या. त्यामुळे शिवसेनेचा पुरा बोजबारा उठलेला आहे, कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा हार स्वीकारावी, सुहास सामंतांचा बेस्ट कामगार सेनेचा राजीनामा घ्यावा आणि जे उमेश सारंग ज्यांनी बेस्ट कामगार पतपेढीत भ्रष्टाचार केला त्यांना उद्धव ठाकरे शिक्षा करणार का आणि कामगारांना न्याय देणार का, हा प्रश्न आहे. वेगळा विषय आहे. तसं की लोकसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा 3 वेगवेगळी बिलं मांडणार आहेत, ज्यामध्ये उच्चपदस्थ व्यक्ती मुख्यमंत्र्यांपासून सगळेच त्यांच्यावरती शिक्षा झाली किंवा गुन्हा दाखवून त्या शिक्षा झाली त्यांना पदावर हटवण्याची प्रोव्हिजन त्याचे प्रश्न किती पाहिजे, 30 दिवसांसाठी. मला वाटतं की एक लोकशाहीचं चांगलं धोतक आहे. ज्या पद्धतीमध्ये लोकशाही जनतेपर्यंत आपण आणली पाहिजे, पारदर्शक लोकशाही जनतेपर्यंत आणली पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीमध्ये संविधान लिहिलं, ज्या पद्धतीमध्ये आपण अपेक्षित संविधानाचे मार्ग स्वीकारतो, त्यामध्ये भ्रष्टाचार केलेला व्यक्ती, गुन्हेगार व्यक्ती हा राजकीय व्यक्ती असला, उच्चस्थ पदाधिकारी असला तरी त्याला शिक्षाही झाली पाहिजे. या माध्यमातून माननीय नरेंद्र मोदींचं सरकार जनतेसमोर दाखवते. नाही, मला निश्चितपणे सांगावंसं वाटतं की कालच्या निवडणुकीत प्रचंड मोठा पाऊस होता, तरी देखील परिवर्तन हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होतं आणि 83% मतदान झालं. कदाचित पाऊस नसता ते मतदान 90% देखील गेलं असतं. पण आता कारणं मीमांसा शोधली जात आहे ठाकरेंच्या पक्षाकडून. नेमकं कशामुळे हे सगळं घडलं, काय म्हणाल? भ्रष्टाचारामुळे घडलं. मला वाटतं की उद्धवजींनी मला मातोश्रीवर बोलवावं आणि कारणमीमांसा कशा झाल्या याचं मी त्यांना स्टेप बाय स्टेप हे सांगू शकतो. तर उद्धव ठाकरेंची इच्छा असेल तर त्यांनी मला मातोश्रीवर आमंत्रण केलं तर मी निश्चितपणे तिकडे जाईल. त्यांनी नाही बोलवलं तर तुम्ही जाऊन भ्रष्टाचाराचे पुरावे देणार? भ्रष्टाचाराचे पुरावे हे घाग आणि एक गोरे नावाच्या व्यक्तीने दाखवले. गोरे नावाची व्यक्ती होती ती जवळजवळ 4300 मतांनी निवडून देखील आली. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात ज्याने आवाज उठवला त्या व्यक्तीला कामगारांनी निवडून देण्याचं काम देखील केलं. त्यामुळे ते मी करण्यापेक्षा पोलीस आणि सहकार खातं निश्चितपणे हे करेल आणि ज्यांनी गुन्हा केला त्याला शिक्षा मिळेल. नाही, इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ही 6 कोटीच्या वर कुठलाही गुन्हा झाला तर इकॉनॉमिक ऑफेन्स विंग त्यामध्ये येते. ईओडब्ल्यूच्या माध्यमातून त्याची शिक्षा केली जाते. इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कुठल्याही माणसावरती डायरेक्ट गुन्हा करत नाही तर त्याची प्रिलिमिनरी इन्क्वायरी ज्याला पीई म्हणतात ती करते. त्या पीईला जवळजवळ 3 महिन्याचा 90 दिवसाचा कालावधी असतो आणि त्यानंतर त्या पीईमध्ये जर तथ्य आढळलं तरच त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो. एवढ्या पारदर्शक पद्धतीने ईओडब्ल्यूचं कामकाज चालतं. मला वाटतं पीई झाल्यानंतर या विषयावरती आपण बोललं तर योग्य राहील. नाशिक संदर्भात एक प्रश्न होता. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम असताना आता सिंहस्थ कुंभमेळ्याचं जे नियोजन आहे ते खरं तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन करतायत. त्या नियोजनावरून सुद्धा कुठेतरी महायुतीचे 3 नेते परस्पराच्या विरोधात काम करण्याचं दिसतंय. 3 स्वतंत्र नेते गिरीश महाजन, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हे स्वतंत्र बैठका घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे निर्देश देतात. मला वाटतं की हे सगळे उठवलेले रुमर्स आहेत. कुठेही महायुतीमध्ये मतभेद नाहीत. महायुतीचा समन्वयक म्हणून मी पूर्ण खात्रीलायक सांगतो, महाकुंभ हा फार मोठा कार्यक्रम आहे. त्यामुळे गिरीशीच्या पद्धतीने बैठका घेत आहेत. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आणि नाशिकची त्यांना माहिती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. ते त्यांच्या बैठका घेऊन त्यांचे लोकल विषय सोडवत आहेत आणि शिंदे साहेब देखील. तर बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि आता फेर मतमोजणीसाठी अर्ज करणार आहेत प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आता पुढची बातमी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला. याचं कारण म्हणजे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. तर त्यांच्यासमोर असलेल्या बेस्ट वर्कर्स युनियनच्या शशांक राव यांच्या पॅनलनं बाजी मारली. शशांक राव यांच्या पॅनलचे 14 उमेदवार विजयी झाले. मात्र बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत चर्चा होती ती ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल विरुद्ध प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलची.
एकीकडे ठाकरे बंधूंच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही, तर दुसरीकडे सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झालेत आणि मतमोजणीनंतर प्रसाद लाड यांच्या पॅनलकडनं पुनर्मतमोजणीची मागणी करण्यात आली. यात अंतिम निकाल स्पष्ट झालेत आणि बेस्ट मतपेढीचे स्टेरिंग शशांक राव यांच्या पॅनलच्या हाती गेल्याचं स्पष्ट झालंय. मी आता याच्यावरती बोलत होतो, मला माहीत नाही, मी काहीच माहिती घेतली. हां बोला. नाही पण सर एक होतं की थोडीशी निवडणूक पहिलीच निवडणूक होती. मला माहीतच नाही या विषयावर. या स्थानिक निवडणुका असतात. मला खरोखर माहीत नसेल तर मला प्रश्न विचारू नका, मी माहिती घेईन आणि बोलेन. पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही. लोक एकत्र आले, निवडणुका लढल्या असतील. ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात बरं का, तिथे बऱ्याच काळापासून शरदराव यांची निवड हे आहे आणि शरदराव यांचं बहुमत महानगरपालिकेच्या त्या युनियनमध्ये असल्याची माझी माहिती आहे, मला माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त. एकाकडे गमावण्यासारखं काहीही नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काहीही नाही, अशा 2 शून्यांची बेरीज केली आणि त्यात कितीही शून्य मिसळली तरी उत्तर शून्यच येतं. बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत जी वर्षानुवर्ष उबाठाकडे होती, तिथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. याचा अर्थ मुंबईतला मराठी माणूस हा विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी सोबत आहे, भावनेच्या वरती राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंसोबत नाही. हे पुन्हा एकदा अधोरेखित सिद्ध या निवडणुकीच्या निकालाने झालंय.